श्री स्वामी समर्थ सगळ्यांना धनश्री शिंदे ऑफिशियल या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आज सकाळपासून मी खूप काम करते पण माझं कामच काही आवरत नाही आहे, कारण की हे माझे पतिदेव नुसते बेडवर आणि पडलेले तर त्यांना उठून बसा म्हटलं तरी बसत नाही तर, आणि असं येण्यासारखं असं काय असतं काय माहिती, मला माहित नाही। सकाळचं बघा, हे बघा असं झोपलेलं, अंथरूण नाही काढलेले, काही नाही। माझ्या सारखं नाही आंघोळ केली का? मी आंघोळ करूनच तुमच्याशी बोलते ना। कपाळाला टिकला नाही लावला, टिकली लावल ना। आणि माझी मुलगी जेवण करून खाऊन पिऊन 2 वाजता आंघोळ करते तिकडे। म्हणजे मी काय करायचं की तीनच माणसाचं काम आहे, पण मला पूर्ण दिवस जातो त्याच्यामध्ये। आणि हे महाराज असे चंद्रकोर लावून बसलेले असतात फक्त बेडवरती, घरूनच जातात। मी काय काम करीत नाही। हो, तुम्ही खूपच काम करतात। आणि मग तुमच्या कामात बसलो हे असं मग करायचं नाही, हे अंथरूण पांघरून, हे बघा बेड कसा आवरायचा काय आवरायचं माझं काम काय ग? बादली जाळली नाही, त्याच्यात ते काहीतरी पडलं होतं। हे का माझं काम आहे का? हो हो, तुमचंच काम आहे। मी तरी किती काम आवरायचं घरामधलं। घाला बरं तुम्ही घड्या, दुपारचे 2 वाजले तरी पण घरातलं अंथरूण निघलेलं नाही। अंथरूण निघलेले पण त्या बेडवर व्यवस्थित नाही काही। काम कर, मी असं करून ठेवतो तू घरी गाडी जा। म्हणजे मी तुम्हाला ते सांगते, घड्या घालून ठेवायची, व्यवस्थित ठेवायचं। तुम्ही बेडवर उशिरा कोण उठलं होतं? तुम्ही उठलं होतात, मी नाही। मी सकाळी उठलो होतो म्हणूनच ग्राउंडवर चिखल खेळायला गेलतात। मी उठून खेळायला गेलो, क्रिकेट खेळायला गेलो। बघितलं ते सारखं नाही माझ्यासारखं। तुम्ही गावात उठलात? मी उठली बरोबर, मी 6 वाजता उठली। खेळून आल्यावर मग तुम्ही दोघी उठला? नाही काय काम आले बाबा, खऱ्याचा जमानाच नाही बाबा। मी खरंच बोलते गळ्यात। मी दार वाजले, झोप येतो आली हळूहळशी आणि कडी उघडी ती। मी म्हणलं झोप झाली ती म्हणता आताची झोप झाली। नाही तेव्हा माझे दात घासून झाले होते कळलं। मी आलो दात घासली। कसं आज रविवार होता, मग उठून तरी काय करायचं होतं? कसं आले का नाही मुद्द्यावर बोलायचं। आणि हे महाराज गेले होते, बोलायचं नाही, खोटं बोलायचं नाही। आणि मला असं वाटलं की खरं बोलायचं, खोटं बोलायचं। कॉपी करायची नाही, कॉपी करायची। मी नाही कॉपी करत कोणाची, तुम्हीच करत माझी कॉपी। मी काय करतो कॉपी? मी काय केलं तुला कॉपी करायला? काय केलं म्हणजे? मग ती चिखलात सगळी चप्पल भरून आणली, ते काय मला तेवढंच काम आहे का? चिखलामध्ये चपली पाणी टाक ना भाऊ, तेवढं तुझं काम आहे ते। ती चप्पल धुवायची म्हणलं की सगळ्या ह्याच्यात पाणी टाकावं लागतं फरशीवर। नाही, एक काम कर, ती चप्पल बाहेरून इकडे आता आतमध्ये आणायची, बाहेरची आतमध्ये नळावर धुवून टाकायची, संपला विषय। तिथं फरशीवर पाणी टाकायची गरज नाही, काहीच नाही, खराब होणार नाही ना। म्हणजे चप्पल बी धुवून निघल आणि आतली फरशी बी धुवून निघल। काम चारधामला जावं लागतं तिकडं बघायला, इथून नाही चारधाम। अरे तुला तर उदाहरण दिले बाबा। उदाहरण कशाला पाहिजे? खरं खरं जावं लागतं तेव्हा कळतंय। उदाहरण स्पष्टीकरण बी द्यावं लागेल। उदाहरण नाही, डायरेक्ट मला तिथं न्यायचं, डायलॉग मारला मी, डायलॉग मला तिथं न्यायचं आणि मग म्हणायचं कामात काम चारधाम। कुठं चारधामला? तुला इथं ब्रह्मगिरीला चढणं व्हाय ना, तू चारधामला शिका। ब्रह्मगिरीला गेलं तर 5-10 वेळेस तू बसते खाली, लय दम लागला। नाही तर काय तुम्ही उचलूनच नेलं मला? नेलं का उचलून? कुठं? ब्रह्मगिरीला। ब्रह्मगिरी वडीत नेली तुला, उचलून नाही, वडीत नेली तू। अवस्था बघितली ना मी, बाई चला ना काठी उचलायची आधी। तुम्हीच लागला तर पडायला का? बसायचं गेला खाली त्या बाईच्या मागे। बाया पडत होती म्हणजे बायला वाचायला गेलो होतो मी, बायाच्या मागे। काय मला तुम्ही दिसणार बी खाली गेल्यावर, मी ते इतकी घाबरली होती। अरे मग तिचं बघ रक्त बिक्त किती पडली, लागलं तिला, रुमाल दिला माहिती का तिला? बाई का, ही गोष्ट आताची नाहीये, 2014ची, तुम्हाला वाटून आताची। 2014 किती, त्याला 10-11 वर्ष झालं ना। माझं आमचं नवीनच लग्न झालं होतं तेव्हा आम्ही गेलो होतो, त्या दिवशी ऋषी पंचमी होती। तर आम्ही पण असंच रस्ता सापडत चाललो होतो, तर आम्हाला पण भीती वाटत होती, पण काय आणि ह्यांच्या हातात काठी होती, कारण की वरती माकडं असतात। आणि तेव्हा माझे पाय इतके सुजलेले होते आणि मी घातली होती हिलची सँडल, मला कळत पण नव्हतं काय घालून जायचं। मी एवढी मोठी उंच टाचाची सँडल घातली, डोंगरावर चढली होती, तिथून मी उतरले होते, एवढे पाय सुजले होते मोठ्याने। मला